Good morning, friends. Welcome you all. Today we are going to discuss about Van Top reaction isochore. The name of point is Van Top reaction isochore. In previous lecture, we have shown Van Top reaction isotherm. लास्ट लेक्चरला आपण Van Top reaction isotherm हे इक्वेशन पाहिलं आहे आणि आज आपण Van Top reaction isochore हे इक्वेशन पाहणार आहोत. हे जे इक्वेशन आहे Van Top reaction isochore, again it depends on Van Top reaction isotherm. The variation of equilibrium constant with temperature and it depends on the Van Top reaction isotherm. तुम्हाला माहित आहे की Van Top reaction isotherm चं फायनल इक्वेशन काय आहे, तर डेल्टा G0 इज इक्वल टू मायनस RT ln K. We know that this equation delta G0 is equal to minus RT ln K. Suppose this is equation number 1. Now differentiation equation 1 with respect to temperature at constant प्रेशर. हे जे इक्वेशन आहे त्याचं डिफरन्शिएशन करणार आहे विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर आणि त्यावेळेस तुमचा जो प्रेशर आहे तो कॉन्स्टंट ठेवणार आहे. तर काय येईल इक्वेशन dy/dt का तर डिफरन्शिएशन रिलेटेड टू टेम्परेचर करताय. डेल्टा G0 म्हणजे हे जे वरची टर्म आहे त्याला फक्त टेम्परेचरनं डिफरन्शिएशन करायचं आणि त्यावेळेस तुमचा प्रेशर काय असेल, इट इज कॉन्स्टंट. नाव ह्या ठिकाणी ह्या दोन्हीचं डिफरन्शिएशन करायचं आहे RT आणि ln K. तर फर्स्ट RT कॉन्स्टंट ठेवा आणि डिफरन्शिएशन करा ln Kचं, मीन्स dy/dt ln K ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आणि सेकंड ln K कॉन्स्टंट ठेवा आणि RTचं डिफरन्शिएशन करा. बट इथं RTमध्ये टेम्परेचर आहे तर टेम्परेचर dy/dt डिफरन्शिएशनमध्ये निघून जाईल, म्हणजेच काय राहील ह्या ठिकाणी फक्त R आणि रिमेनिंग टर्म ln K. देन दिस इज इक्वेशन नंबर, हे जे इक्वेशन आहे त्याला आपण इक्वेशन नंबर सेकंड असं म्हणूया. नाव मल्टिप्लाय इक्वेशन नंबर सेकंड बाय T. इक्वेशन नंबर 2 जे आहे ते इक्वेशन नंबर 2 मल्टिप्लाय बाय कॅपिटल T नं मल्टिप्लाय करा इक्वेशन नंबर 2ला. तर काय होईल, ह्या ठिकाणी dy/dt डेल्टा G0 आहे तर त्याच्यासमोर फक्त काय येईल T इनसाइड ब्रॅकेट dy/dt डेल्टा G0 ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू, ह्या ठिकाणी काय होईल मायनस R इंटू T आहे तर मल्टिप्लाय बाय T केलं तर T स्क्वेअर येईल. अगेन dy/dt ln K ॲट कॉन्स्टंट प्रेशर मायनस अगेन R, ह्या ठिकाणी पण तुमचं T येईल RT ln K. दिस इज इक्वेशन नंबर 3. नाव वी नो दॅट इक्वेशन नंबर 1 मध्ये काय दिलं आहे की डेल्टा G0 इज इक्वल टू मायनस RT ln K. नाव कंपेअर इक्वेशन 3 and 1. जर इक्वेशन 3 आणि इक्वेशन नंबर 1 हे जर कंपेअर केलं तर डेल्टा G0ची व्हॅल्यू काय आहे तुमची, तर मायनस RT ln K. आणि इथं इक्वेशन नंबर 3 मध्ये पण ही व्हॅल्यू आहे बघा मायनस RT ln K. म्हणजे हे जी व्हॅल्यू आहे हेच तुमची काय आहे डेल्टा G0ची आहे. तर तुम्ही इक्वेशन काय लिहू शकताय, तर डेल्टा G0ची व्हॅल्यू फक्त ह्या ठिकाणी तुम्ही पुट करा, म्हणजेच काय येईल T ही साईड तुमची ॲज इट इज राहील dy/dt डेल्टा G0 ॲट कॉन्स्टंट प्रेशर
इज इक्वल टू मायनस आर टी स्क्वेअर डी बाय डी टी ln k ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर मायनस डेल्टा G0. फक्त त्या ठिकाणी काय येईल तुमचं की मायनस नाही सॉरी प्लस डेल्टा G0, का तर मायनस आर टी ln केची व्हॅल्यू डेल्टा G0 आहे, मायनस मायनस काय होईल तुमचं प्लस होईल, देन डेल्टा G0. नाव ह्याच्या आधी आपण स्टार्टिंगला इक्वेशन बघितलं आहे गिब्स हेल्महोल्ट्ज इक्वेशन. नाव अकॉर्डिंग टू गिब्स हेल्महोल्ट्ज इक्वेशन ते तुम्हाला माहीतच आहे. नाव अकॉर्डिंग टू गिब्स हेल्महोल्ट्ज इक्वेशन. गिब्स हेल्महोल्ट्ज इक्वेशन काय आहे तुमचं, तर डेल्टा G इज इक्वल टू डेल्टा H प्लस T inside the bracket d by dt डेल्टा G0 ॲट कॉन्स्टंट प्रेशर. हे आहे तुमचं गिब्स हेल्महोल्ट्ज इक्वेशन आहे. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 4 अँड दिस इज इक्वेशन नंबर 5. नाव इंटरचेंज द टर्म, म्हणजे सिम्पली डेल्टा H व्हॅल्यू आहे ते तुम्ही शिफ्ट करा आणि इन देअर स्टँडर्ड स्टेट किंवा फॉर substance in their standard state, or substance in their standard state, for substance in their standard state. स्टँडर्ड स्टेट म्हणजे काय तर G0 लागेल आणि हे इकडे शिफ्ट करणार आहे आपण, मीन्स काय होईल टी इनसाइड द ब्रॅकेट डी बाय डी टी डेल्टा G0 ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू डेल्टा इकडे शिफ्ट केलं तर निगेटिव्ह होईल आणि स्टँडर्ड स्टेट म्हणजे डेल्टा G0 मायनस डेल्टा H0. दिस इज इक्वेशन नंबर 6. नाव कम्पेअर इक्वेशन नंबर 6 आणि 4. जर इक्वेशन नंबर 6 आणि 4 कम्पेअर केले तर दोन्हीत काय कॉमन आहे, तर देअर इज अ राईट हँड साईड इज अ कॉमन बिटवीन दीज टू. म्हणजे इन इक्वेशन नंबर जे 6मध्ये आहे टी इनसाइड ब्रॅकेट डी बाय डी टी डेल्टा G0 ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि इक्वेशन 4मधलं टी डी बाय डी टी डेल्टा G0 ॲट कॉन्स्टंट प्रेशर जर कम्पेअर केले, कम्पेअर 6 अँड 4, तर काय येईल की हे साईड सेम आहे म्हणजे तुमच्या ह्या साईड पण सेम येतील. इक्वेशन 6 अँड 4. नाव कम्पेअर केल्यानंतर काय येईल तुमचं, तर डेल्टा G0 मायनस डेल्टा H0 इज इक्वल टू काय येईल तुमचं डेल्टा G0 मायनस डेल्टा H0 इज इक्वल टू मायनस आर टी स्क्वेअर इनसाइड द ब्रॅकेट डी बाय डी टी ln k ॲट कॉन्स्टंट प्रेशर प्लस डेल्टा G0. नाव सिम्पली शिफ्ट डेल्टा G0 टू दी राईट हँड साईड, म्हणजेच काय होईल की मायनस डेल्टा H0 इज इक्वल टू मायनस आर टी स्क्वेअर डी बाय डी टी ln k ॲट कॉन्स्टंट प्रेशर प्लस डेल्टा G0 मायनस डेल्टा G0. म्हणजे ह्या दोन टर्म कॅन्सल होतील आणि मायनस डेल्टा H0 मायनस आर टी मायनस मायनस ही टर्म पण तुमची कॅन्सल होईल आणि येईल काय तर डेल्टा H0 इज इक्वल टू आर टी स्क्वेअर डी बाय डी टी ब्रॅकेटमध्ये ln k ॲट कॉन्स्टंट प्रेशर. नाव नेक्स्ट स्टेपमध्ये शिफ्ट आर टी स्क्वेअर टू दी राईट हँड साईड, किंवा हेच तुम्ही असंही लिहू शकता डी बाय डी टी
ln kp म्हणजे ॲट कॉन्स्टंट प्रेशर किंवा रिस्पेक्टिव्ह द प्रेशर इज इक्वल टू डेल्टा H0 अपॉन RT square. Then this is equation number 7, and this is known as Van't Hoff reaction isochore. This is known as Van't Hoff reaction isochore. It is known as Van't Hoff reaction isochore because it is first discovered by scientist Van't Hoff at constant volume. Hence, it is known as Van't Hoff reaction isochore. In equation number 7, delta H0 is their standard state of heat content. But in actual practice, means in equation 7, delta H0 is heat content in standard state मधला heat content आहे. बट ॲक्च्युअल प्रॅक्टिस, परंतु ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये काय आहे तर बट इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस डेल्टा H0 अँड डेल्टा H डिफरन्स is negligible. हा डिफरन्स निग्लिजिबल आहे. हेन्स अगेन इक्वेशन नंबर 7 बिकम्स काय येईल d/dt ln k or ln kp is also equal to delta H upon RT square. Again equation number 8, it is also known as a Van't Hoff reaction isochore. Thank you.